जेव्हा या तुमच्या युतीला जर चांगल्या जागा मिळाल्या तर महापौर कोण राष्ट्रवादीच होणार की भाजपवर? तुमचं आज तो अंडरस्टँडिंग काय? विषय नाही आहे की कोण होणार कसं होणार. आमचं फक्त प्रयत्न आहे की युतीचा महापौर झाला पाहिजे. कारण की आपण पाहतो की राज्यामध्ये आज जे सरकार आहे ते सरकार देशामध्ये आहे आणि मग कुठंतरी आज ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये आज जसं मी सांगितलं की दक्षिण नगरमध्ये आता भुयारी गटार योजना पूर्ण झालेली आहे. तर उत्तर नगरमध्ये पुढं करायची, हे केंद्र सरकारचा पैसा आहे. आज मोळ डॅमला 1972मध्ये एकच योजना झालेली होती, 1972मध्ये. म्हणजे मोळ डॅमवरनं नगरला येण्याकरता. त्याच्यानंतर दुसरी योजना आली, अमृत पाणी योजना. ती कुठली आली? ती केंद्र सरकारकडून आली. म्हणजे ह्या ज्या योजना असतात त्या केंद्र सरकारकडून आणावं लागतात. मग त्यामध्ये केंद्र सरकारचा जवळपास एक 60-70% हिस्सा असतो, 10-20% राज्य सरकारचा असतो, 2-5% 10% अहिल्यानगर महानगरपालिकेचा असणार आहे. म्हणून हे सगळं करण्याकरता सोपास्कररित्या कुठेतरी ह्याच विचाराचं सरकार देशामध्ये आहे, त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे आणि मग कुठेतरी आपल्या महानगरामध्ये देखील, आपल्या अहिल्यानगरीमध्ये तेच विचाराची सत्ता महापालिकेत जर बसली तर हे सगळं सोपास्कर मार्गे पुढे जाण्यामध्ये उपयोग होतो. लोकांना थेट शेवटच्या माणसाला त्याचा उपयोग, फायदा हा पुढच्या दीर्घकाळ हा होणार असतो. बरं, त्यामुळे महापौर पदाचं तुमचं या युतीमध्ये काही ठरलं नाही? काही ठरलेलं नाही कुठं, आणि ठरवून चालत नसतं. शेवटी हे काय असं नसतं. शेवटी याला कुठंतरी सगळ्या लोकांनी एकत्र राहणं, बरं, लोकांचा एक विचार घेऊन ही शहराची चांगली म्हणजे आपल्याला वाटचाल कशी करता येईल याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं. आम्ही पाहिले की तुमचे आणि माजी खासदार सुजय विखे पाटलांचे बोर्ड सगळी शहरभर लागलेले आहेत, महायुतीचे चेहरे म्हणून. पण आता जवळपास 5-6 तारीख आलेली आहे तरी सुजय विखे पाटील काही प्रत्यक्षामध्ये चर्चेच्या वेळेस नव्हते. आता प्रचाराच्या वेळेस तरी असणार आहेत का ते? नाही, सुजय विखे पाटील साहेब हे महानगरपालिकेमध्ये सगळं नियोजन करण्यामध्ये, बरं, हे अगदी फॉर्म दाखल करूपर्यंत त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. आता ते त्यांच्या काही बाकीचे व्याप त्यांच्या मागे फार मोठे आहेत. बरं, शेवटी त्यांच्या मागे बाकीचं काम आहे. आता ते काम आटपून ते येतील. आता शेवटचे 8-10 दिवस इथंच थांबणार ते. बरं, नगरवर लक्ष केंद्रित करणार आहेत ते. हो, त्यात शेवटी त्यांच्यावरती जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून त्या लोकांवरची जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडतील. असं राजकारण कधी वाटलं होतं का 2019मध्ये तुम्ही खासदारकीच्या निवडणूक आमने सामने उभे होते आणि नंतर एकाच युतीमध्ये तुम्हाला पुढे कधीतरी काम करावं लागेल असं तेव्हा तरी कधी डोक्यात आलं होतं का? नाही, तुम्हाला त्याच्या अगोदरचं सांगतो मी. 2018 मध्ये ते काँग्रेसमध्ये होते. बरं, आणि मी राष्ट्रवादीच होतो. हां, त्यावेळेला सुद्धा आम्ही आघाडी म्हणून सामोरे गेलेलो आहोत. बरं, 2019 नंतर लोकसभा झाली. हो, आम्ही वेगळे लढलो. त्याच्यानंतर आज कुठेतरी पुन्हा एकच राहतं अहिल्यानगर महानगरपालिका, कारण वरती आता समीकरण तशी जुळलेत ना. बरं, वर अजितदादांच्या माध्यमातून जेव्हा 2023 मध्ये अजितदादा निर्णय घेतला हो, की युतीमध्ये सामील व्हायचं आणि मग ती महायुती झाली. बरं. त्याच्यानंतर आज आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने सगळं चित्र आहे. आणि ते असं म्हणतात की अजित पवार म्हणतात की माझ्या पक्षाची जी विचारधारा आहे ती यशवंतराव चव्हाण यांची आहे, धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे आणि तुम्ही मात्र त्या प्रतिमेला छेद देता. तर अजित पवार या अहिल्यानगर महापालिकेच्या प्रचाराला येणार आहेत का? येणार ना, पण हे तुम्ही जे सांगता आम्ही त्या विचारधाराच्या कधी बाहेर नाही ना. त्यांनी भारताचं संविधान, भारताची अस्मिता याच्यावरच सांगितलेलं आहे ना. मग आम्ही त्यापेक्षा वेगळं काय बोलतो? जे कुठेतरी प्रवृत्ती जे आज घातक आहे समाजाला, जे औरंगजेबचं उद्धतीकरण करत असतील, जे ज्यावेळेला आजीदादांनीच आता सरकारमध्ये आहेत, आजीदादांनी जेव्हा ते महापालिकेला जेव्हा ठराव झाल्यानंतर सरकारमध्ये बसल्यानंतर तिथं जो ठराव झाला की अहिल्यानगर झालेला आहे, मग आता त्याला जर संविधानाला जर मानत नसतील मग आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय मी करायला पाहिजे? आजही त्या लोकांचं जर पाहिलं तुम्ही, आम्ही अमक्या ठिकाणी उभा आहे, ते अहिल्यानगर नावच टाकत नाही, जुनं नाव टाकतात. ते अच्छा, अजूनही जुनं नाव टाकतात आणि त्यांचा अजेंडा असतो की आम्ही परत ठराव करून महापालिकेत नाव बदलू, असं त्यांनी म्हणजे जाहीरनाम्यामध्ये बोलतात. ते तिथं सगळे त्यांचे व्हिडिओ आहेत, भाषणं आहेत त्या लोकांचे की आम्ही पुन्हा जे पूर्वीचं नाव आहे ते आम्ही करू म्हणतात ते, आणि आम्ही ते होऊ देणार नाही ना. आम्ही कसं होऊ देऊ?